गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण न्यूमरिकल डिफरन्शिएशनचं इंट्रोडक्शन बघितलं. आज न्यूमरिकल अनालिसिसच्या लेक्चर 55 मध्ये आपण एका नवीन आर्टिकलला सुरुवात करणार आहोत. आर्टिकल 5.2 ज्याचं टायटल आहे यूज ऑफ सेंट्रल डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युली इन ऑब्टेनिंग the derivatives of an interpolating polynomial. याच्यामध्ये आपण ए बघणार आहे यूज ऑफ न्यूटन्स ग्रेगोरी फॉरवर्ड डिफरन्स फॉर्म्युला फॉर ऑब्टेनिंग एफ डॅश ऑफ एक्स, एफ डबल डॅश ऑफ एक्स, कॉमा डॉट 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 और एफ डॅश ऑफ एक्स ला dy बाय dx म्हणता येईल, कॉमा d2y बाय dx स्क्वेअर, कॉमा डॉट 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 म्हणजे d2y बाय dx स्क्वेअर एफ डबल डॅश ऑफ x and so on. Suppose we are given n plus 1 ordered pair ब्रॅकेट मध्ये xi कॉमा yi. I varies from 0 1 2 up to n. That means what? It means n plus 1 ordered pairs. How? When we substitute I is equal to 0, x0 comma y0 is one ordered pair, x1 comma y1 other, x2 comma y2 other, up to xn comma yn. That means what? From x1 y1 to xn yn there are n ordered pairs and x0 comma y0 is plus 1. That means n plus 1 ordered pair. I varies from 0 to n having equidistant values of x. आर्ग्युमेंटच्या व्हॅल्यूज कशा आहेत? इक्विडिस्टंट. मग इक्विडिस्टंट जर असल्या तर आर्ग्युमेंट आपण काय घेतो हो? x0 x1 up to xn. These are the arguments, the values of x, the values of independent variable. मग इक्वल जर असेल the next argument minus before the argument which is equal to h. So x1 minus x0 which is equal to x2 minus x1 which is equal to dot 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 which is equal to xn minus x plus suffix n minus 1 which is equal to h say. That is equidistant values. Then at O point near the starting point x0 म्हणजे x0 origin सुरुवात, then at O point near the starting point x0 using equation. कोणता इक्वेशन किंवा कोणता फॉर्म्युला वापरायला सांगितलेला आहे आपल्याला? न्यूटन्स ग्रेगोरी फॉर्म्युला फॉरवर्ड डिफरन्स फॉर्म्युला हे वापरायचं आहे. सो y ला सफिक्स x which is equal to y0 plus u del y0 plus u minus 1 divided by 2 factorial del square y0 plus u minus 1 u minus 2 divided by 3 factorial del cube y0 plus u minus 1 u minus 2 u minus 3 divided by 4 factorial del raised to 4 y ला suffix 0 plus dot dot dot. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. आणि मित्र हो, हे जरी फॉर्म्युले मोठे असले लेंथनी तरी आपण जर केअरफुली मन लावून अभ्यास केलं तर हे सगळं लक्षात राहते. लक्षात राहण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टीचा वापर करू शकता. उदाहरणार्थ दररोज लिहून बघणे, सेपरेट वही करणे, रिकॉल करणे, प्रॉब्लेम सॉल्व करणे अँड सो. वेअर u इज इक्वल टू x मायनस x0 डिवायडेड बाय h आणि y ला सफिक्स x म्हणजे याच्यावरून जर x ची किंमत काढली तर x is equal to x0 plus uh. y ला suffix x0 plus uh which is a polynomial in x of degree n. कशामुळे होईल हो? It is a polynomial in x of degree n because u is given to be in terms of x. मग त्याची पॉलिनॉमियल होईल ते nth डिग्रीची. सो आता मात्र हे लक्षात ठेवा, याच्या पुढे जे 2-3 लेक्चर होणार आहे त्या सर्व लेक्चर मध्ये हीच व्हॅल्यू वापरणार आहे आपण. बघा, जर या u इज इक्वल टू x मायनस x0 अपॉन h वरून
du बाय dx काढलं तुम्ही तर 1/h येते, कारण की डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x केलेला आहे, तर नॅचरली x0 इज कॉन्स्टंट. आता dy ला सफिक्स x अपॉन dx चेन रूलचा वापर केलेला आहे, जे की तुम्ही 12th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी शिकलेले आहात, विच इज इक्वल टू डी y ला सफिक्स u अपॉन du इंटू du अपॉन dx. म्हणजे du विल बी कॅन्सल. इट इज dy ला सफिक्स u अपॉन dx. आपल्याजवळ होतं dy ला सफिक्स x अपॉन dx. म्हणजे व्हेरिएबल कॅन बी चेंजेबल. x इकडे u मध्ये देत आहे, जे की नंबर ऑफ प्रॉब्लेम्स मध्ये तुम्हाला आठवत असेल तर युनिट फर्स्ट युनिट सेकंड मध्ये आपण सेंट्रल डिफरन्स फॉर्म्युलामध्ये u मध्ये कन्वर्ट केलेला आहे दिलेले एक्झाम्पल्स. सो du अपॉन dx म्हणजे 1/h, आणि तुम्हाला आता व्हॅल्यू मिळाली dy ला सफिक्स x अपॉन dx विच इज इक्वल टू 1/h dy ला सफिक्स u अपॉन du. पुन्हा अजून पुढची डेरिव्हेटिव्ह जर चेन रूल जर आपल्याला काढायची असेल तर d2y ला सफिक्स x अपॉन dx चा स्क्वेअर विच इज इक्वल टू d अपॉन dx इन ब्रॅकेट dy ला सफिक्स x अपॉन dx. दिस कॅन बी रिटन ॲज d अपॉन dx, आणि dy ला सफिक्स x अपॉन dx म्हणजे ही व्हॅल्यू काढलेली आहे तुम्ही. dy ला सफिक्स x अपॉन dx इज इक्वल टू 1/h dy ला सफिक्स u अपॉन du. हा 1/h लिहिला आधी, कारण की तो कॉन्स्टंट आहे, विच इज इक्वल टू 1/h. आणि जेव्हा हा d अपॉन dx या dy ला सफिक्स u अपॉन du वर ऑपरेट झाला, तेव्हा u इज अ फंक्शन ऑफ x, त्यामुळे d2y ला सफिक्स u अपॉन du स्क्वेअर अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ u इज du अपॉन dx. बट du अपॉन dx इज 1/h, म्हणून हा 1/h, हा 1/h, 1/h चा वर्ग d2y ला सफिक्स u अपॉन du चा वर्ग, म्हणजे d2y ला सफिक्स x अपॉन dx चा वर्ग काय मिळालं तुम्हाला, तर ते मिळालं तुम्हाला 1/h चा वर्ग d2y ला सफिक्स u अपॉन du चा वर्ग. सिमिलरली जर तुम्ही याच पद्धतीने गेलात तर d3y ला सफिक्स x अपॉन dx चा क्यूब काय मिळेल, तर विच इज इक्वल टू 1/h चा क्यूब d3y ला सफिक्स u अपॉन du चा क्यूब मिळेल, कॉमा डॉट 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 etc. मित्र हो, हे जे मी कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे इथून या u इज इक्वल टू x मायनस x0 डिवायडेड बाय याच्या व्हॅल्यूज वरून आणि विथ द हेल्प ऑफ चेन रूल, हे याच्या पुढे 2-3 लेक्चर मध्ये येणार आहे. त्यामुळे इथं मी जे दाखवलं याच्या पुढे कॅल्क्युलेशन न करता डायरेक्ट व्हॅल्यू लिहिणार आहे. du बाय dx म्हणजे 1/h, dy ला सफिक्स x अपॉन dx म्हणजे 1/h dy ला सफिक्स u अपॉन du अँड सो ऑन. ओके. सिमिलरली d3y ला सफिक्स x अपॉन dx क्यूब विच इज इक्वल टू 1/h क्यूब d3y ला सफिक्स u अपॉन du चा क्यूब, कॉमा डॉट डॉट डॉट. इक्वेशन 1 जे आहे त्याचे जे फॅक्टर्स आहे त्याला फक्त मल्टिप्लाय केलेलं आहे, आणि हेच y ला सफिक्स u अर्थात 1 इम्प्लाइज विच इज इक्वल टू y0 प्लस u डेल y0 प्लस इन ब्रॅकेट u स्क्वेअर मायनस u डिवायडेड बाय 2 डेल स्क्वेअर y0 प्लस इन ब्रॅकेट u चा क्यूब मायनस 3u चा वर्ग प्लस 2u डिवायडेड बाय 6 डेल 3y0 प्लस u रेज टू 4 मायनस 6u चा क्यूब प्लस 11u चा वर्ग मायनस 6u अपॉन 24 ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर डेल रेज टू 4 y ला सफिक्स u प्लस डॉट डॉट डॉट. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आता या इक्वेशनला आपल्याला डिफरन्शिएट करायचा आहे 3 वेळा, विथ रिस्पेक्ट टू x करायचा आहे, परंतु आपण 1 बाय 1 एक वेळा करू. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू x, कॉमा वी ऑप्टेड. आता लेफ्ट हँड साइडला dy ला सफिक्स x अपॉन dx विच इज इक्वल टू y0 म्हणजे कॉन्स्टंट आहे इथे 0 प्लस u ची डेरिव्हेटिव्ह du अपॉन dx विथ रिस्पेक्ट टू x du अपॉन dx. परंतु
du अपॉन dx म्हणजे 1 अपॉन h तुम्हाला माहित आहे, कारण u इज इक्वल टू x मायनस x0 डिवायडेड बाय h, आणि म्हणून du अपॉन dx which is equal to 1 upon h because x0 is there constant. मग 1 upon h डेल्टा y0 प्लस याची डेरिव्हेटिव्ह 2u मायनस 1 अपॉन 2 इंटू du अपॉन dx म्हणजेच 1 अपॉन h डेल स्क्वेअर y0 प्लस याची डेरिव्हेटिव्ह 3u चा वर्ग मायनस 6u प्लस 2 डिवायडेड बाय 6 ब्रॅकेट कंप्लीट इंटू du बाय dx म्हणजे 1 अपॉन h डेल्टा क्यूब y0 प्लस 4y चा क्यूब मायनस 18u चा वर्ग, सॉरी 4u चा क्यूब, y चा क्यूब नाही, 4u चा क्यूब मायनस 18u चा वर्ग प्लस 22u मायनस 6 डिवायडेड बाय 24 इंटू du बाय dx म्हणजे 1 अपॉन h डेल रेस टू 4 y ला सफिक्स 0 प्लस डॉट डॉट डॉट. मित्र हो, each and every term contains 1 upon h. That's why 1 upon h taken out common and write down remaining terms, which is equal to 1 upon h in bracket del y 0 plus हा 2 कटला u minus 1 by 2 लिहिता येईल आपल्याला याला ब्रॅकेट मध्ये इंटू डेल स्क्वेअर y0 प्लस 3u चा वर्ग मायनस 6u प्लस 2 डिवायडेड बाय 6 ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर डेल्टा क्यूब y0 प्लस 4u क्यूब मायनस 18u चा वर्ग प्लस 22u मायनस 6 डिवायडेड बाय 24 ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर डेल रेस टू 4 y ला सफिक्स 0 प्लस डॉट डॉट डॉट. याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. आणि मग आता या इक्वेशन 3 ला आपण पुन्हा डिफरन्शिएट करणार आहे, पण त्याआधी पर्टिक्युलर व्हॅल्यू ठेवल्याच्या नंतर जे की आपण थिअरी मध्ये स्ट्रक्चर मध्ये म्हणालो होतो, काय येते ते बघू. द इक्वेशन 3 गिव्स द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ y ला सफिक्स x at any point x. मित्र हो, फॉर अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ x से at x is equal to x0, मग काय होईल, u is equal to x minus x0 डिवायडेड बाय h आहे. त्याच्यामध्ये जर x is equal to x0 ठेवलं तर u is equal to 0 येते. We have u is equal to 0 and equation 3 reduces to dy ला suffix x upon dx ब्रॅकेट मध्ये at x is equal to x0 which is equal to 1 upon h in bracket del y0. इथं u ची किंमत 0 ठेवल्याबरोबर मायनस 1 बाय 2 डेल स्क्वेअर y0 प्लस इथं u ची किंमत 0 ठेवलं म्हणजे 2 बाय 6 येते, म्हणजे 1 बाय 3 प्लस 1 बाय 3 डेल क्यूब y0. इथे 0 0 0 मायनस 6 अपॉन 24 म्हणजे मायनस 1 अपॉन 4 डेल रेस टू 4 बाय 0 प्लस डॉट 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 ब्रॅकेट कंप्लीट. याला इक्वेशन नंबर 4 म्हणा. हे जे इक्वेशन मिळालं तुम्हाला, x ची किंमत पर्टिक्युलर काहीतरी आपण ठेवली त्याच्यानंतर मिळालं, x इज इक्वल टू x0 ठेवली त्याच्यानंतर हे मिळालं. आता पुन्हा मित्र हो, या इक्वेशन 3 ला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. नाउ डिफरन्शिएटिंग 3 फ्रॉम बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x, वी ऑब्टेन d2y ला सफिक्स x अपॉन dx चा वर्ग which is equal to 1 upon h in bracket 0 plus u ची डेरिव्हेटिव्ह du upon dx, but du upon dx you know that 1 upon h del square y0 plus 6u minus 6 upon 6 into du upon dx म्हणजे 1 upon h डेल्टा क्यूब y0 प्लस 12u चा वर्ग मायनस 36u प्लस 22 डिवायडेड बाय 24 इंटू du बाय dx म्हणजे 1 अपॉन h डेल रेस टू 4y0 प्लस डॉट डॉट डॉट. पुन्हा काय झालं मित्र हो, जसं जसं डेरिव्हेटिव्ह काढत आहे तसं तसं आपल्याला 1 अपॉन h कॉमन मिळत आहे, बिकॉज इट कंटेन्स ईच अँड एव्हरी टर्म. म्हणून याची पुढची स्टेप काय होईल, d2y ला सफिक्स x अपॉन dx चा वर्ग which is equal to 1 अपॉन h चा वर्ग ब्रॅकेट मध्ये
डेल्टा स्क्वेअर वाय झिरो प्लस याच्यातून जर 6 कॉमन काढलं तर 6 कटेल आणि u-1 शिल्लक राहील. u-1 इंटू डेल्टा क्यूब वाय झिरो प्लस इथे मात्र तुम्हाला 2 कॉमन काढता येईल. 2 जर कॉमन काढलं तुम्ही तर काय होईल 6u चा वर्ग मायनस 18u प्लस 11 अपॉन 24 सोबत जर ते 2 कॅन्सल केलं तर 12 राहील आणि 1/h तर बाहेर काढलेलंच आहे. 10⁴ वायला सफिक्स 0 प्लस डॉट 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 त्याला इक्वेशन नंबर 5 म्हणा आणि पुन्हा त्याला आपण डिफरन्शिएट करणार आहोत. हेन्स डेल्टा 2 वायला सफिक्स x सॉरी d2 वायला सफिक्स x अपॉन dx स्क्वेअर डेल्टा म्हणालो d2 वायला सफिक्स x अपॉन dx स्क्वेअर which is equal to 1 upon h स्क्वेअर in bracket डेल्टा स्क्वेअर y0 प्लस u-1 ब्रॅकेट मध्ये डेल्टा क्यूब y0 प्लस 1/12 इन ब्रॅकेट 6u चा वर्ग मायनस 18u प्लस 11 ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर del⁴ y0 प्लस डॉट 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 याला इक्वेशन नंबर 5. आता ही व्हॅल्यू जे मिळालेली आहे आपण वायला सफिक्स x ला दुसऱ्या वेळेस डिफरन्शिएशन केलं तेव्हा मिळालेली आहे. पण पर्टिक्युलर व्हॅल्यू जर काही सबस्टिट्यूट करायचं आहे उदाहरणार्थ आपण x = x0 करतो आहे तर अल्टिमेटली u = 0 होते कारण u = x - x0 डिवाइडेड बाय h आहे. तर मग फॉर ए पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ x से at x = x0 comma we have u = 0 and equation 5 reduces to d2 y suffix x upon dx square at x = x0 which is equal to 1 upon h square in bracket del square y0. आता इथे u ची 0 आल्यामुळे मायनस डेल क्यूब y0 इथं u0 आल्या म्हणजे आपण सबस्टिट्यूट करत असल्यामुळे इथे येईल प्लस 11/12 del⁴ y0 प्लस डॉट 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 याला इक्वेशन नंबर 6 म्हणा आणि हे इक्वेशन मिळालेलं आहे तुम्हाला सेकंड डेरिव्हेटिव्ह ॲट x = x0 ची व्हॅल्यू. आता आपल्याला पाचवा इक्वेशन लास्ट डिफरन्शिएट करायचा आहे तिसऱ्या वेळेस. तिसऱ्या वेळेस म्हणजे सुरुवातीचं इक्वेशन तिसऱ्या वेळेस झालं पण पाचव्याला आपण डिफरन्शिएट करतो आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी आहे पुन्हा एक वेळा केल्यामुळे तिसऱ्या वेळेस अल्टिमेटली ते होणार. Differentiating both sides of 5 with respect to x, we obtain d3 y la suffix x upon dx cube which is equal to 1 upon h चा वर्ग ब्रॅकेट मध्ये याची 0 झाली डेरिव्हेटिव्ह प्लस du upon dx म्हणजे 1 upon h del cube y0 प्लस 12u minus 18 divided by 12 into du upon dx म्हणजे अल्टिमेटली 1 upon h del⁴ y0 प्लस डॉट डॉट डॉट. पुन्हा प्रत्येक टर्म मध्ये 1 upon h आहेच तो आपण काढा कॉमन म्हणजे काय मिळेल 1 upon h चा क्यूब इन ब्रॅकेट डेल क्यूब y0 प्लस इथून जर 6 कॉमन काढलं आणि डिवाइडच्या 12 सोबत जर कॅन्सल केलं तर 1/2 राहील आणि इथं शिल्लक काय राहील 2u मायनस sin 3 की 18 del⁴ y0 प्लस डॉट डॉट डॉट. हे इक्वेशन 7 मिळालं आणि हे 7 इक्वेशन म्हणजे तिसऱ्या वेळेस डेरिव्हेटिव्ह काढलेली आहे आपण y ला सफिक्स x ची विथ रिस्पेक्ट टू x त्याची व्हॅल्यू आहे. आता फॉर ए पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ x से x = x0 we have u = 0 and equation 7 reduces to d3 y ला suffix x upon dx cube bracket complete bracket च्या बेसला x = x0 which is equal to 1 upon h cube in bracket del cube y0 u ची किंमत 0 ठेवल्यामुळे -3/2 del⁴ y0 प्लस डॉट 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 इथपर्यंत आलो आपण. मित्र हो आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत.